मीना नाईक. मीनाज किचन मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. माझ्या या अगोदरच्या रेसिपीला आपण भरभरून प्रतिसाद दिला त्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद. आजची रेसिपी आहे सिंधी कोकी. कोकी म्हणजे आपला जो धपाटा पराठा असं म्हणू शकतो, पण त्या दोन्हीच्या मधला काहीतरी हा प्रकार आहे. अतिशय सुंदर. घरात जे साहित्य असतं त्यातूनच होणारा चटकन पटकन आणि चवदार मीनाची गॅरंटी. बघूया, डायरेक्ट रेसिपीज दाखवते तुम्हाला. आता आपण साहित्य बघूया. गव्हाचं पीठ, मी हे 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्याला 2 टीस्पून बेसन पीठ टाकायचं. मीठ, लाल तिखट, धना पावडर, जिरा पावडर, तुपाचं मोहन लागणार आहे त्याला, भरपूर कोथिंबीर, मिरची बारीक कापून घ्यायची आणि अनारदाना. तुमच्या घरात जर अनारदाना नसेल तर आमचूर पावडर घातली तरी चालेल. हे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे 2 वाट्या. आता चवीनुसार त्यात अगोदर मीठ टाकून घेते. मी गव्हाच्या पिठामध्ये बेसन पीठ टाकते. मिरी पावडर, धना पावडर, लाल तिखट तुमच्या आवडीनुसार करायचं. बारीक चिरलेली मिरची, अनारदाना, जिरा पावडर आणि कोथिंबीर आणि त्यात टाकायचं 2 चमचे तूप आणि ह्या तुपातच हे छानपैकी मळून घ्यायचं. ते म्हणजे सगळ्या पिठाला असं मळलं गेलं पाहिजे ते. त्यामुळं ते कोकी अगदी खुसखुशीत होते. आणि कोकी मळताना जास्त पाणी टाकायचं नाही, मात्र अगदी थोडं मळायचं नाही त्याला, अगदी फक्त बांधून घ्यायचं एकत्र. कांदा, अगदी थोडं थोडं पाणी टाकायचं. असं ओपडतोपडच मळायचं त्याला, फार मळायचं नाहीये, फक्त एकत्र होईल एवढंच करायचं. आणि ह्याचे उंडे करून घ्यायचे. ही अशी जाडच करायची असते. ते त्या पिठाला असे क्रॅक गेले पाहिजेत एवढंच आपल्याला मळून घ्यायचं. ते फार स्मूथ नाही मळायचं. आता पुढची प्रोसिजर सांगते. गॅस चालू करायचा. हे थोडंसं ह्याला फक्त डाग पडतील एवढं शेकून घ्यायचंय. हे असे डाग पडले पाहिजेत एवढंच फक्त आपल्याला भाजून घ्यायचं आहे. आणि नंतर लाटायला सुरुवात करायची. हे लाटायला घ्यायचं. आता थोडंसं पीठ टाकायचं आणि याला जाडच लाटायचं. अशा साईडला क्रॅक गेलेले असले की समजायचं पीठ आपलं व्यवस्थित झालेलं आहे. एवढी जाड असले पाहिजे, थिकनेस असा असला पाहिजे त्याचा. आणि हे मीडियम फायरवरच आपण भाजून घ्यायचे, कारण ह्याचा थिकनेस असल्यामुळे आतून छान भाजले गेलं पाहिजे ते. आणि तूप टाकायचं त्याच्यावर आणि त्याला
जास्त करायचं म्हणजे तूप सगळीकडे पसरतं. छान तूप जातं. हे आत्ताच एका बाजूने भाजून झाल्यानंतर त्याला आपण पलटी करायचं आहे. हे असं खरपूस भाजलं गेलं पाहिजे छान. आणि जाड असल्यामुळे एक खाल्लं तरी पोट भरतं. आपली कोकी तर तयार झाली. तुम्हाला प्रश्न पडला असेल खायचा कशा बरोबर? खायचं दह्याबरोबर किंवा टोमॅटो सॉस बरोबर. याच्यात ऑलरेडी अनारदाना घातलेल्यामुळे थोडासा आंबटपणा असतोच. कशी वाटली आजची ही कोकीची रेसिपी? आहे ना वेगळी? मग नक्की करून बघा आणि कमेंट्स करायला विसरू नका. मीनाज किचनला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका.